नमस्कार. सरळ आणि सोपी भगवद्गीता या सिरीजच्या 67व्या भागात आपल्या सर्वांचं स्वागत. राजविद्या राजगुह्य योग म्हणजेच गीतेतला 9वा अध्याय हा आपण समजून घ्यायचा प्रयत्न करत आहोत. एखादा व्हिडिओ गेम खेळताना आपण पॉइंट्स गोळा करत जातो. या पॉइंट्समधून गेममध्ये आपण पुढे गोष्टी विकत घेऊ शकतो किंवा आपले जीवन या गेममध्ये वाचवू शकतो. जीवनाच्या गेममध्ये काय होतं? कोणी आपल्याला वाचवू शकेल का? आणि कमवलेल्या पॉइंट्सचे काय करायचे? जाणून घेऊया आजच्या या भागात. गतिर्भरता प्रभु साक्षी निवास शरणम सुरुत प्रभव प्रलयस्थानन निधानम बीजमव्ययम. या श्लोकातून श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की मी सर्व प्राणीमात्रांचे सर्वोच्च ध्येय आहे आणि मी त्यांचा पालनकर्ता, गुरु, साक्षीदार, निवास, निवारा आणि मित्र देखील आहे. मी सृष्टीची उत्पत्ती, अंत आणि विश्रांतीची जागा आहे. मी शाश्वत बीज आहे. मागच्या भागात आपण श्रीकृष्ण हे आपल्या अवतीभोवती आणि आपण करत असलेल्या कृतींचा भाग आहेत हे जाणून घेतले. आपले मातापिता, पितामह आणि त्याचबरोबर ज्ञानाचे ध्येय, यज्ञ आणि जगाचे रक्षण करणारे म्हणजे भगवंत. देवाची खरी ओळख जाणण्याकरता केलेले यज्ञ म्हणजे आपण आपल्या नकारात्मक प्रवृत्ती, आपले अज्ञान आणि आपले स्वतःबद्दलचे गैरसमज हे त्या अग्नीत अर्पण करतो. आणि हेच ज्ञानयज्ञ आपल्याला परमात्म्याच्या जवळ नेऊ शकेल. मागच्या काही भागातून एक गोष्ट आता स्पष्ट झाली आहे. परमात्मा हेच निर्मिती आणि नाश या मागचे सूत्रधार आहेत. ही म्हणजे जीवनाची 2 टोकं झाली. मग या 2 टोकांमध्ये जे आहे, आपले जीवन जे आपण रोज जगतो त्याच्या मागे कोण आहे? याचे उत्तर स्वतः श्रीकृष्णच अर्जुनाला देतात. एखादे काम आपण हाती घेतले की ते कसे करायचे, काय काय कृती कराव्या लागतील, कोण मदत करेल, कुठून हे काम सुरू करूया, अशा काही प्रश्नांची उत्तरे आपण शोधतो. आपल्या मनात या कामाविषयी एखादे ध्येय किंवा मनात एक गोल असतो आणि मग आपण हे काम मार्गावर लावायचा प्रयत्न करतो. आपल्या जीवनाचे थोडे असेच आहे. आणि म्हणून जीवन जगत असताना स्वतः परमात्मा आपली वेगवेगळ्या रूपात मदत करत असतात. ते आपले ध्येय असतात. ते आपल्याला आधार देतात. कुठलीही समस्या आली की आपण परमात्म्याच्या निवासस्थानी पोचतो, त्यांच्याशी संवाद साधतो. परमात्मा आपले रक्षण करतात. आपल्या आई-वडिलांसारखी आपली काळजी घेतात. अमरत्व आणि मृत्यू किंवा इमॉर्टॅलिटी आणि डेथ म्हणजे श्रीकृष्णच आहेत. या अध्यायातील 20 आणि 21व्या श्लोकातून श्रीकृष्ण अर्जुनाला स्वर्गलोक याविषयी सांगतात. बरेचदा आपल्याला स्वर्ग या संकल्पनेबद्दल उत्सुकता असते. या 2 श्लोकातून याबद्दल अजून जाणून घेऊया. आपले कर्म आपल्या जीवनावर आणि जीवनानंतरच्या प्रवासावर परिणाम करतात. श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की जे भक्त आपल्या वेदांमधले ज्ञान वाचतात, यज्ञांद्वारे भगवंतांची पूजा करतात, सोमलता या वनस्पतीचा रस किंवा सोमरस पितात, या अशा भक्तांची वृत्ती अध्यात्माकडे वळते. या केलेल्या कृतींमुळे ते पुण्य कमवतात आणि म्हणूनच ते इंद्रदेवांच्या निवासस्थानी पोचतात. त्यांना स्वर्गाचा आनंद प्राप्त होतो. पण मग एक प्रश्न असा पडतो, एकदा का स्वर्गात पोचलो की कायम स्वर्गातच राहू का?
तसे असते तर चांगलेच असते, पण नाही. कमवलेले पुण्य संपले की आपले स्वर्गलोकातील आनंद देखील संपले. मग आपल्याला मृत्यूलोक किंवा पृथ्वीवर परत यावे लागते. हे उत्तर ऐकून जरासे दुःख झाले असेल, पण तरी एक मार्ग आहे. जितके पुण्य आपण कमवत जाऊ तितकेच आपले पुढचे जीवन हे सुखाचे असेल. इथे श्री आदि शंकराचार्य यांच्या भजगोविंदम मधला एक श्लोक ऐकूया. पुनरपि जनन पुनरपि मरण पुनरपि जननी जठरे शयनम इह संसारे बहुदुस्तारे कृपया पारे पाहि मुरारे. या श्लोकाचा अर्थ असा आहे, पुन्हा जन्म घेणे, पुन्हा मरणे आणि पुन्हा आईच्या उदरात पडणे हा संसार पार करणे अत्यंत कठीण आहे. हे मुराचा नाश करणारा, तुझ्या अनंत करुणेने माझे रक्षण कर. स्वर्ग आणि नर्क या खऱ्याच अशा जागा आहेत का? लोकांचे अनुभव या संकल्पनांवर ते कसे विचार करतात यावर प्रभाव करू शकतात. थोडक्यात आपण असे म्हणू शकतो की स्वर्ग आणि नर्क या दोन्ही संकल्पना आध्यात्मिक आणि मानसिक समजूत आहेत. स्वर्ग म्हणजे एखादी शांत, सुखसंपत्तीची, आनंदाची अशी जागा आहे. तर नर्क म्हणजे एखादी अशी जागा जिथे खूप अंधार, दुःख आणि मानसिक त्राण आहे. आपला विश्वास असो वा नसो, आपले कर्म आपल्या या आणि पुढच्या जीवनावर प्रभाव करतात हे मात्र नक्की. त्यामुळे काय करावे, काय नाही आणि कसे वागावे हे आपण ठरवू शकतो. सगळे आपल्याच तर हातात आहे. भेटूया पुढच्या भागात. धन्यवाद.